सतीश सर, सुरुवात तुमच्यापासनं, कारण पुन्हा एकदा आम्हाला मग्न आणि ते स्टार प्रवाहावर दिसते, अमोलदादा दिसत आहेत. सो निवडविषयी तुम्ही सांगितलंच, पण पुन्हा एकदा आम्हाला ऐकायला आवडेल की निवड प्रक्रिया कशी होती आणि दोघंच का, हे दोघंच का? मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की कोणतंही कथानक आपल्या डोळ्यासमोर जेव्हा येतं, कोणती स्क्रिप्ट येते तेव्हा ती स्क्रिप्टच सांगते तुम्हाला की तुम्हाला कास्टिंग काय केली पाहिजे. आणि इतकं मोठं प्रोजेक्ट, एवढ्या मोठ्या दोन महान व्यक्तिमत्वांवर आपण ही जी मालिका करतो, तर तेवढी जबाबदार कलाकार, फक्त कलाकारच नाही, सामाजिक बांधिलकीसुद्धा ज्यांची खूप जबाबदारी आहे असे. कारण का मी नेहमी म्हणतो की ती इमेज साकारणं फार गरजेचं असतं. आणि ह्या सगळ्यांना ह्या दोन नावांच्या व्यतिरिक्त कोणत्याही नाव डोळ्यासमोर आलंच नाही. कारण का मुख्यतः ते जबाबदार कलाकार, जबाबदार नागरिक आणि माणूस म्हणून सुद्धा तितकं जबाबदार आहे. त्यामुळे ही सगळी मूळ जेव्हा एकत्र बांधायची असते तेव्हा तुम्हाला अशाच पद्धतीचे चेहरे, अशाच पद्धतीचे व्यक्तिमत्व आणि अशाच पद्धतीचे हुशार कलाकार लागतात, जेणेकरून त्यांना त्या कलाकृतीचा गाभा समजू शकतो आणि त्याच्यावर ते काम करू शकतो. मधुर आणि ताई जेव्हा निवड झाली तेव्हा काय रिएक्शन होतं, म्हणजे एक फिलिंग की मोठी भूमिका कशा पद्धतीने काय सतीशने जेव्हा पहिल्यांदा मला विचारलं तेव्हा मी मगाशी म्हटलं तसं की 1 मिनिटासाठी मी ब्लँक होते, मला काय उत्तर द्यायचं कळत नव्हतं, मला सिंकिनच होती. आणि मग जेव्हा आमचं फोनवरती बोलणं झालं तेव्हा मला म्हटलं की मला सेकंड थॉटही नाही द्यायचं आहे ना, मला हे करायचं आहे. आणि मला खरंच खूप कृतज्ञ वाटतं आहे आज या सगळ्या टीमविषयी, स्टार प्रवाहाच्या आणि जगदंबाच्या, की ही इतकी मोठी भूमिका, आभाळा एवढी भूमिका मला करायची आणि ती जबाबदारी वाटते. माझ्या परीने मला जमेल तितकं मी सावित्रीबाईंचं स्पिरिट पकडायचा, त्यांच्या मनाचा प्रवाह, त्यांची जडणघडण कशी झाली, सगळे बारीक बारीक गोष्टी टिपायचा प्रयत्न करणारे कलाकार म्हणून मी जास्तीत जास्त त्यांच्या व्यक्तिमत्वापाशी, त्यांच्या मनाच्या जवळ किती जाऊ शकेल हा मी प्रयत्न करणारे. बाकी इतिहास अर्थातच त्याचा अभ्यास करणं, त्याचा थोडेसे टप्पे समजून घेणं हे त्यात आहेच. पण ज्योतिबांचं आणि त्यांचं इंटरपर्सनल रिलेशनशिप्स पण असतात, त्यांची इतरांशी ती कशी होती, काय होती, ही सगळीच मजा आली. प्रोमो बघितला जेव्हा आणि एक साईडला अमोल सर जेव्हा काय ते होतात ते सगळं कशा पद्धतीने शिकतात आणि काय वाटत नाही, पहिल्यांदा ॲक्च्युली स्क्रिप्ट वाचलं तेव्हाच डोळ्यात पाणी आलं, अंगावर काटे आले, की हे तेव्हा खरं तर मला पहिली जाणीव झाली की आता आपण काय करायला निघालेलो आहोत आणि हे कसं कसं शेपअप होत जाणार आहे. आणि मला वाटतं अख्खी सिरियल ही याचंच एक एक्सटेन्शन असेल अशी मला खात्री. अमोल सरांना विचारायचं, सर एकीकडे निर्माता मोठी जबाबदारी आणि त्याहून मोठी जबाबदारी म्हणजे भूमिका. आत्ता किती दडपण आलं या दोन्ही जबाबदारी सांगत तर नक्कीच दडपण म्हणण्यापेक्षा ही एक मी काय म्हणतो हा आनंदाचा प्रवास असतो जेव्हा तुम्हाला इतक्या मोठ्या व्यक्तिरेखा साकारण्याची संधी. स्टार प्रवाहावर राजेश छत्रपती नंतर पहिल्यांदा पुन्हा इतकी मोठी भूमिका मी जवळपास 2008मध्ये राजेश छत्रपती नंतर आता जवळपास 17 वर्षानंतर पुन्हा स्टार प्रवाहावर ही मालिका करतो. आणि हे करत असताना सतीश सरांचे फार मोठं क्रेडिट आहे, कारण सुरुवातीला जेव्हा ही भूमिका करायची का तर वेळेची गणितं कशी जुळणार, आत्ता असणाऱ्या व्यापातून आपल्याला वेळ कसा देणार, अनेक प्रश्न असताना सतीश सरांनी एकच प्रश्न विचारला, सर ठीक आहे तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करता, पण मग समाजाप्रती आपण जसं काहीतरी देणं लागतं हे या मालिकेतून आपल्याला हा इतिहास जो आहे हा सांगणं हे कर्तव्य तुम्हाला वाटत नाही का? आणि त्यांच्या एका प्रश्नानंतर माझं होतं की होय आपण वेळ ॲडजस्ट करू आणि हा इतिहास समोर आणू, कारण इट वॉज लॉंग व्ह्यू. तुम्ही जर आज बघाल तर ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंमुळे हा एक संपूर्ण समाजामधल्या महिलांसाठीचा एक दरवाजा उघडला गेला. त्यांच्यात एकूण किती कलाकृती आल्या वाटतात याचं जर तुम्ही उत्तर बघितलं तर तुम्हाला कळतं की स्टार प्रवाहाचं यामध्ये पुन्हा एकदा योगदान किती मोठं आहे. मला तीच भावना जागृत झाली की जेव्हा राजेश्वर छत्रपती करत होतो तेव्हा भावना ही होती की महाराजांना कुठलीही मोठी मालिका ही तोपर्यंत झाली नव्हती आणि त्याच पद्धतीनं आता स्टार प्रवाहाच्या खंबीरपणे पाठीमागं होतं. मला वाटतं हा इतिहास समोर मांडत असताना तुम्ही दडपण विचारलं, पण जेव्हा तुमच्याकडे कलाकारांची खंबीर साधे, तुमच्याकडे संपूर्ण टीम आहे, स्टार प्रवाहासाठी माझी
ठामपणे पाठीशी आहे. दडपण येत नाही, उलट ती जबाबदारी येते खांद्यावर की हा इतिहास पोचवला पाहिजे. अनेक वर्षांपासून पाहिलेलं हे स्वप्न आहे, जसं तुम्ही मगाशीच म्हणाला, आज ते शेवटी पूर्ण होतं आहे आणि प्रेक्षकांसमोर जाते. म्हणजे मगाशी सतीश सर म्हणाले तसं हो, मी माझ्या ही मालिका मी का करतो, काचं उत्तर हे आहे, ही मालिका मी माझ्या आईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतो. ही मालिका मी माझ्या लेकीच्या समोर प्रेरणा ठेवण्यासाठी करतो. आणि ही मालिका मी माझ्या बायकोला होय मी ठामपणे तुझ्यासोबत राहील हे आश्वस्त करण्यासाठी करतो. त्यामुळे हे जे स्वप्न आहे हे मी काय म्हणतो, मी या माझ्या आयुष्यात स्त्रियांना फार जास्त महत्त्व आहे. म्हणजे आई जिला आवडलं तर सगळ्यांना आवडतं, बायको जिला आवडलं तर नावं ठेवणारं दुसरं कोणी उरत नाही, आणि मुलगी जिच्या डोळ्यांमध्ये जेव्हा आपल्याला चांगलं वाटतं तेव्हा आपण जग जिंकण्याची भावना आहे. त्यामुळे ही मालिका माझ्या लेकीसाठी, माझ्या आईसाठी, माझ्या बायकोसाठी. मधुर आणि ताई, जेव्हा कळालं ही जोडी प्रेक्षकांसमोर होते, काय रिएक्शन होते तुमचे? अमोलला मी कधीच भेटले नव्हते किंवा काम कधीच केलं नव्हतं. आम्ही एका जिममध्ये होतो आणि तेव्हा मी त्याला पाहायचे आणि मी मधुर आणि असं काही मला तो ओळखायचा संबंध नव्हता, पण तो अमोल कोले होता. आपण तेव्हाही वाटलं नव्हती ही गोष्ट असेल. मला वाटतं 15-1 वर्षांपूर्वीची की आपण काम करू एकत्र. आणि जेव्हा मला सतीशने सांगितलं की रिअली अशी रिॲक्शन होती. आणि आता मजा येणार आहे, एवढं नक्की वाटतं की प्रोमो करताना किंवा जे काही मॉक शूट केलं तेव्हाच इतकी मजा आली की पुढे नक्की गेलं असेल. सतीश सर म्हणजे जर आत्ताच्या पिढीला आत्ताच्या मुलांना वाटते, कारण की सगळंच काही घेण्यासाठी वेगळ्या उद्देश. आत्ताच्या पिढीने खरंच संयम आणि कोणत्याही गोष्टीने खूप लवकर म्हणजे डिप्रेशन यायला लागलं. ही मालिका बघितल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की ह्या आईकडे पण किती प्रसंग होते डिप्रेशनमध्ये जायचे, ती किती वेगळी ती खंबीरपणे उभी राहिली आणि ती खंबीरपणे उभी राहिली म्हणून आज आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी स्त्रिया लिडिंग पोझिशनसाठी दिसतात. जर ह्या आईने, जर ह्या सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली नसते, मुलींचं शिक्षण सुरू केलं नसतं, तर आज समाज इथपर्यंत पोहोचला असता. त्यामुळे प्रत्येकाला ती जबाबदारी ही जाणीव, प्रत्येकाला ह्या कष्टाची जाणीव होणं फार गरजेचं आहे की आपल्यासाठी कोणीतरी अशा पद्धतीने लढलं, अशा पद्धतीने खंबीरपणे उभं राहिलं. समोरचं मग अशी म्हणाले माझ्या मुलीसाठी मी माझ्या बायकोसाठी करतो, माझ्या आईसाठी करतो, माझ्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक त्या बाईसाठी, त्या स्त्रीसाठी करतो जी आज खंबीरपणे समाजात उभी आहे. कारण का एक व्यक्तिमत्व, 2 व्यक्तिमत्व, एक दाम्पत्य त्यांच्यासाठी लढलं, उभं राहिलं. प्रत्येक स्त्रीमध्ये त्या सावित्रीला आज काही म्हणायचं, काही म्हणायचं मला या विचारानेच खरं तर थरकाप होतो की जर 250 वर्षांपूर्वी या जोडप्याने हा विचार केला नसता, या संघर्ष केला नसता, तर इथे उपस्थित असलेल्या सगळ्या आपल्या मुलींची आणि देशभरातल्या मुलींची आज खरंच काय अवस्था असते. आपण आज एवढ्या मोकळेपणाने, आत्मविश्वासाने, आत्मसन्मानाने जगू शकलो असतो का? आज इतक्या गोष्टींमध्ये आपण आज धडाडीने काम करतो, ते करू शकलो असतो का? आणि सतीश म्हणाला ते मला 100% वाटतं की मी मगाशी म्हणाले तसं सतीश की आदर्शच नाही आहेत आजूबाजूला बघायला. पटकन छोट्याशा गोष्टींनी आपण नाराज होतोय, कुटू होतोय, हार मानतोय, पण त्यांचा त्यावरचा संघर्ष इतका मोठा होता की सगळ्या स्त्रियांच्या वतीने, माझ्या पुढच्या, माझ्या आधीच्या सगळ्यांच्या वतीने मला असं वाटतं की ही भूमिका साकारणं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं असं मला वाटतं. माझा विषय तुम्हाला बोलणार नाही. ऐतिहासिक आणि सामाजिक जे विषय असतात ना ते फार सेन्सिटिव्ह असतात. तो या प्रकारच्या भूमिका करताना प्रेक्षकांना ही भूमिका कितपत आपली आवडली पाहिजे यासाठी एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून तुम्ही किती तयारी करता या भूमिकाची? मी उत्तर दिलं की मला असं वाटतं की अर्थात सामाजिक भान आहे आणि ते असणं अपेक्षित आहे प्रत्येक कलाकाराला आणि म्हणूनच त्या त्या भूमिकेसाठी निवड होत असते की हां त्यांना कमीत कमी समजेल काय आहे आणि काय असायला हवं, काय होतं. त्याचबरोबर कलाकार हा संवेदनशील व्यक्ती असते आणि ती कॅरेक्टर पकड त्यांच्याजवळ जाणं हे त्याचं काम असतं आणि
ते आम्ही करू असतो. थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांचा आभार. सतीश कारण सर, मोठी तुम्हाला एक प्रश्न आहे. महाराजांचं चरित्र असेल, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आता सावित्री जोशी, म्हणजे ज्या महापुरुषांचा आदर्श नेहमीच काय म्हणतात सर्वार्थाने देशभरात जगभरात घेतला जातो, अशा सगळ्याच महापुरुषांवरच्या मालिका स्टारवरती आहे. ही खूप मोठी जबाबदारी आहे. सो निर्मिती म्हणून या प्रक्रियेकडे तुम्ही कसं बघताय वाहिनीप्रमाणे? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या वाहिनीचं खरंच खूप आभारी आहे की ते अशा पद्धतीचे कार्यक्रम, अशा पद्धतीच्या मालिका आमच्या घराला देत आहेत आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. निर्मितीकडे जर बघितलं गेलं तर आपल्याला 1830 ते 1890 हा काळ उभा करायचा आहे आणि त्याच्याबद्दल माझं अमोल सरांबरोबर इतकं रोज इतक्या माझ्यामध्ये मीटिंग्स होतात. कारण का तुम्ही व्यक्तिरेखा चोखपणे बजावाल, पण त्याच्याबरोबर जर तो सगळा ॲम्बियन्स, ते सगळं वातावरण निर्मिती जर योग्य पद्धतीने झाली, जर ते कपडे आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी जर झाल्या नाही तर तो रिक्वायर्ड इम्पॅक्ट येणार. तर ही खूप मोठी जबाबदारी एक वाहिनी म्हणून सुद्धा आहे की एका प्रोडक्शन हाऊसला त्या गोष्टी उपलब्ध करून देणं, जेणेकरून फक्त अभिनयच नाही तर सर्वांगाने ती मालिका त्या वेळातली, त्या काळातली रसिक प्रेक्षकांसोबत पोहोचेल. त्यामुळे मी पुन्हा तेच म्हटल्याप्रमाणे आमच्या वाहिनीचे खरंच खूप मनापासून आभार की ते आम्हाला हे करण्यासाठी भक्कम सपोर्ट देईल. मधुर आणि आई कुठे काय करते नंतर तुला सावित्री आईंच्या भूमिकेत बघणं हे एक मोठी चीट असणार आहे तुझ्या फॅन्ससाठी. सो आधी एकतर हे सांग की आईनंतर किती ऑफर नाकारल्या आणि मग त्या चित्रपटाची काही शक्यता आहे का आता डायरेक्ट तू अशा मोठ्या वेगळ्याच पात्राची वाट बघत होतीस? काय होतं ते मधला काळ काय? आई कुठे काय करते 5 वर्ष चालल्यामुळे थोडा ब्रेक घ्यायचा होता, पण दरम्यान मी स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी आणि एक वेगळा काहीतरी अनुभव घेण्यासाठी एक नाटक केलं ज्याचा त्याचा विठ्ठल, आणि त्यांनी मला खूप दिलं आहे त्या नाटकाने, आतून ढवळून काढलं असं म्हणायला हरकत नाही. विश्रांती हवी होती आणि मग काही महिन्यानंतर काय करूया असं करताना एक फोन आला आणि मग म्हटलं हे करूया आणि आता करत राहूया. आपल्याला पकडता आला तर आपोआप डोळ्यातनं पाणी येतं. अमोल दादा, खरं तर तुमच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातला वावर बघता आणि आता तुम्ही ऐतिहासिक मालिका केल्यात ह्याच्या आधी तो एक ती जी इमेज समोर ठेवली, तुम्हाला त्याच प्रकारच्या ऑफर येतात ऐतिहासिक मालिकांच्या की बाकी? जसं मधुराणीला ताईला मगाशी विचारलं की किती नाकारले ऑफर, तर तुमच्या बाबतीतही असं होतं का की फक्त ऐतिहासिक येत आहे का दुसऱ्या येतात पण तुम्ही नाकार? आता गमत आहे, ऑफर येत असताना ऑफर देणाराच विचार करतो याच्याकडे वेळ शिल्लक राहिला आहे का आणि त्यामुळे जो सतीश सरांनी अगदी आवर्जून पिन पॉईंट प्रश्न दिला होता की टेलिसोप आणि तू करणार का, एक्झॅक्टली. तर माझं उत्तर तेच आहे की जिथे जिथे आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो ही भावना येते, तिथे तिथे वेळ निघतो जो या पद्धतीने काढला. आणि आता ही सुरुवात आहे, त्यामुळे पुढे बघूया. अरे वा. काळ कुठेतरी मागे सरकत चालला आहे असंही वाटतं. आजच्या काळात जगताना स्त्रियांवर होणारे अन्याय आजही थांबले नाही आहेत, हुंडाबळी आजही थांबले नाही आहेत, स्त्रियांना जाळलं जातं जिवंत. हे आजकालही अनेक शहरांमध्ये सुद्धा हे होत आहे, फक्त गावाखेड्यात नाही. तर अशा वेळेला ह्या मालिकेचं महत्त्व खूप मोठं आहे. काय सांगू? या मालिकेचं महत्त्व फार मोठं, म्हणजे आय एम रिअली थँकफुल फॉर दिस क्वेश्चन. कारण व्यवस्थेला प्रश्न विचारले गेले पाहिजेत ही भावना जी आहे, म्हणजे तुम्ही गुलामगिरी बघा, शेतकऱ्याचा असूर बघा, सार्वजनिक सत्यधर्म बघा, तसे इतिहासाला आडवे तिडवे प्रश्न विचारून मालिका उभी राहते. आणि जेव्हा हा विचार समोर येतो आणि हा विचार समोर आल्यानंतर ती जाणीव करमणुकीच्या माध्यमातून स्टार प्रवाहासारखी वाहिनी एक पाऊल पुढं टाकते. म्हणजे मी म्हणतो ही मालिका केवळ करमणूक राहत नाही, ही मालिका स्त्रीच्या सन्मानासाठी स्टार प्रवाहाने उचललेले फार महत्त्वाचं पाऊल होतं, जिथे कुठेतरी हे रिअलायझेशन होतं की केवळ एका क्रोमोझोममध्ये फरक आहे म्हणून 2 गोष्टी पूर्णपणे बदलत नाही. ती जी एक मानवतेचा एक जो धागा असतो तो धागा घेऊन पुढे जात असताना स्त्रीच्या सन्मानासाठी जेव्हा आपण पुढे येतो आणि ती शिकवणी येते, तो संस्कार नकळत रुजला जातो. त्याने तुम्ही जी परिस्थिती सांगितली या परिस्थितीमध्ये नक्कीच बदल घडायला सुरुवात होते असं माझं म्हणणं. म्हणजे आई पण आणि बाई पण दोन्ही भारी देवा.